नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज काळे, तालुका जिल्हा बीड, आपले सरचे स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 30 तारखेला केरळमध्ये पावसाचे आगमन झाले आहे आणि हा पाऊस जवळजवळ केरळमध्ये पूर्ण भाग व्यापण्याचा अंदाज 30 तारखेपासून आहे आणि याचा जो 30-31 तारखेला केरळमध्ये जास्त आहे आणि 31 तारखेला हा पाऊस मंगळूर या ठिकाणी जोरदार आहे. तसेच पंजाबी पस्तोर पुढे वेगाने येत आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी 1 तारखेला पावसाच्या सरी पडणार आहेत आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 1 तारखेला पडल्यानंतर हा पाऊस 2 तारखेला देखील थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी पडणार आणि 3 तारखेपासून हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये होणार आहे. 3 तारखेला हा पाऊस एकदम जोरदार असा रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, मुंबई, पुणे, नाशिक या भागामध्ये होणार आहे 3 तारखेला. तसेच अहमदनगर, बीड, अकलूज, पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, बीड, नांदेड, पुसद या ठिकाणी 3 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 3-4 तारखेला देखील याच आपण सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पडणार आहे. बीड, लातूर, नांदेड, वागला, अकलूज, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी 3 तारखेपासून 3-4 तारखांना एकदम जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस जवळजवळ मित्र 5 तारखेपर्यंत आणि 6 तारखेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच 5 तारखेला देखील हा पाऊस एकदम जोरदार आहे. नदी नाले एक होती ना असा हा पाऊस आहे 6 तारखेला आणि 5 तारखेला आणि 6 तारखेला देखील हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात विदर्भ साईड सोडता जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे. संभाजीनगर, लोणार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, अकलूज, अहमदनगर, मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबई, तसे इकडे पाहिलं तर पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी 6 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि हाच पाऊस 7 तारखेला देखील पडणार आहे. तर आपण नवीन अपडेट आल्यानंतर आपणास लगेच आपण कळू जाऊ. आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ योग्य वाटला व्हिडिओ आपला फॉरवर्ड करा. रोजचे रोज नवीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.